महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या नमस्कार, आपण पाहत आहात चांगभलं न्यूज। बातमी आहे कोल्हापूरकरांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्याची। पोलंड दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा मराठी तडका पोलंडवासियांना अनुभवायला मिळाला। युरोपातील पोलंड देशाचं आणि आपल्या कोल्हापूरचं गेल्या 85 वर्षांचं एक अतूट नातं आहे। ते पोलंड देशानंही जपलंय आणि कोल्हापूरकरांनीही। दुसऱ्या महायुद्धात जर्मन आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना पोलंडमधून तब्बल 6000 किलोमीटर दूर भारतातील करवीर संस्थानात जवळपास 5000 पोलंडवासीय नागरिक निर्वासित म्हणून आश्रयाला आले होते। त्यावेळी करवीर संस्थानने 1943 ते 1948 या 5 वर्षांच्या काळात संस्थानातील वळिवडे येथे त्यांच्या निवासाची सोय केली होती। त्यांना हॉस्पिटल, चर्च, शाळा, पोस्ट ऑफिस, रेकॉर्ड ऑफिस अशा सुविधा देऊन त्यांच्या खाण्यापिण्याचीही सुविधा संस्थांनी देऊ केली होती। या काळात कोल्हापूरच्या संस्कृतीशी नाळ जुळलेल्या पोलंडवासियांनी पोलंडला गेल्यानंतरही या स्मृती जपत तेथे करवीर संस्थांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे स्मारकच उभे केले। कोल्हापुरातील वळिवडे येथेही स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून त्याचे अनावरण 2019 मध्ये पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री मार्सिन प्रिजिदेग्ज यांच्या हस्ते करण्यात आले होते। पोलंड आणि कोल्हापूरचं हे नातं जपत पोलंडमधील नागरिक आजही अस्खलित मराठी बोलतात। त्यामुळे पोलंड दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम वॉर्सा येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर संस्थांच्या गौरव करणाऱ्या स्मारकाला अभिवादन केले। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रती पोलंडच्या नागरिकांनी केलेला हा सन्मान आहे असं मराठीतून बॅटिंग सुरू केली। त्याला पोलंडवासियांनी भरभरून टाळ्यांनी प्रतिसाद दिला। महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे। मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे। छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से कोल्हापुर की रॉयल फैमिली ने वलीवड़े में पोलैंड की महिलाओं और बच्चों को शरण दी थी। वहां भी एक बहुत बड़ा कैंप बनाया गया था। पोलैंड की महिलाओं और बच्चों को कोई तकलीफ ना हो, इसके लिए महाराष्ट्र के लोगों ने दिन रात एक कर दिया।